गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या विश्वामध्ये या कलियुगामध्ये असं कोणतं घर आहे की ज्या घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जात नाही। असं घर आहे ना, ते कोणतं आहे? समर्थांनी सांगितलं आहे की ज्या घरामध्ये भजन पूजन केलं जातं, ज्या घरामध्ये उपासना केली जाते, का अभंगामध्ये सुंदर वर्णनसुद्धा केलेलं आहे। भाग्यवंत घरी भजन पूजन त्यासी वाट पाहे रघुनंदन। म्हणजे काय? म्हणजे ज्या घरामध्ये परमेश्वराचं नामस्मरण केलं जातं, चिंतन केलं जातं, त्या घरातील वास्तव्याला असणारी लक्ष्मी आहे ना, कधीच बाहेर सुद्धा जात नाही। कारण का? कारण लक्ष्मीला काय हवं असतं बरं? लक्ष्मीला हवं असतं ते प्रेम, लक्ष्मीला हवं असतं खेळीमेळीचं वातावरण। पण जर आपल्या घरामध्ये रोज भांडणं होत असतील, रोज वाद होत असतील, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी नाही राहील का? कधीच राहणार नाही। पण जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहायला हवी असं प्रत्येक मनुष्याला वाटत असतं, म्हणजे आपल्याकडे भरपूर पैसा यावा असं सर्वांनाच वाटतं ना, आपलं जीवन श्रीमंत व्हावं आणि उच्च लोकांमध्ये उठणं बसणं असावं असं सर्वांनाच वाटत असतं। पण त्यासाठी सर्वांचे आपापल्या परीने प्रयत्नसुद्धा चालू असतात, परंतु सर्वांच्या प्रयत्नांना यश येतच असं नाही। काही व्यक्ती असतात ना, थोडे कष्ट करूनसुद्धा भरपूर पैसा मिळवतात, भरपूर श्रीमंतसुद्धा होतात। परंतु काही व्यक्ती असतात ना, त्यांनी कितीही कष्ट केले ना, भरपूर मेहनतसुद्धा केली, तरीही त्यांची परिस्थिती आहे ना, सुधारण्याचं कधीच नाव घेत नाही। त्यांची गरिबी आहे ना, कधी त्यांची पाठच सोडत नाही। कधी कधी असं होतं की घरात भरपूर पैसा येतो, परंतु तो लगेच निघून जातो। घरात पैसे येण्यापूर्वी जाण्याचे मार्ग ठरलेले असतात, आणि काही व्यक्तींचे उत्पन्न आहे ना, खूपच कमी स्वरूपाचं असतं। त्यांना आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासही हे पैसेसुद्धा पुरत नाही। पण त्यातून बचत कशी होणार बरं? उलट कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि ते कर्जबाजारी होतात। जर तुमचे असे हाल झाले असतील ना, तर या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं, परिस्थितीत बदल कसा करायला हवा, याबद्दलचे सर्व उपाय आणि कारणे आहेत ना, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। असं म्हणतात ना की श्रद्धा आणि भक्तिभावानं मनापासून जर नामसंकीर्तन केलं ना, तर नक्कीच लाभ होईल। कारण का? कारण कोणतंही कार्य आहे ना, कोणतंही कार्य केलं तर ते मनापासून केलं ना, श्रद्धेनं केलं, आणि ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला विश्वास असायला हवा, हे काम माझं होणारच आहे, मी ते करणारच आहे, आणि आपल्याला असा घट्ट विश्वास असला पाहिजे ना, तरच आपलं कार्यसुद्धा संपन्न होतं। म्हणूनच
मनात श्रद्धा ठेवायला हवी, मनात विश्वास ठेवायला हवा. म्हणजेच फक्त 2च महिन्यामध्ये तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवायला लागेल. म्हणजे तो तात्पुरता जर तो कालावधी असतो ना, तो 21 दिवसांचा असतो. किमान 21 दिवस सांगितलेले व्रत असतील, सांगितलेले उपाय असतील. त्या 21 दिवसानंतर आपल्या जीवनामध्ये समृद्धी यायला सुरुवात होते. म्हणजे तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये किती बदल झाला आहे, उत्पन्नाचे किती मार्ग दिसतील, उत्पन्नामध्ये वाढ होईल, कर्जाला आळा बसेल, पैशाला पैसा लागेल, बचत निर्माण होईल. या सर्व प्रकारचे फायदे आहेत ना, प्रत्येक मनुष्याला होऊ शकतात. समर्थांनी सांगितलेलं आहे. पण हे फायदे होतील कधी? जेव्हा आपल्या जीवनामधून क्रोध बाहेर जाईल, जेव्हा आपल्या जीवनामधून अहंकार बाहेर जाईल, तेव्हाचे सर्व होईल ना. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे सदा सर्वदा अंगीकारो, नको रे मना मस्तरू दंभ भरू. म्हणजे काय? म्हणजे हे मना, हा क्रोध आहे ना, शेवटी तुला दुःख देणार आहे. म्हणून त्यापासून तू दूर राहायला हवं, त्यापासून तू सावध राहायला हवं. ही कामवासना आहे ना, ही अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करणारी आहे. म्हणून तिच्या अधीन होऊ नकोस. हे म्हणा, या उन्मत्तपणा कधीही अंगीकारू नकोस, अंगामध्ये येऊ देऊ नकोस. कारण का? कारण या गुणाचा मस्तर सुद्धा करू नकोस. ढोंगी अभिमान मिरवू नकोस. कारण जर तुझ्या जीवनामध्ये हे सतत होत राहिलं ना, तर तुझ्या घरातून लक्ष्मी निघून जाईल. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये हा क्रोध येतो ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये लक्ष्मी राहत नाही. त्याला वेडीवाकडं स्वप्नेसुद्धा पडतात, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोगसुद्धा निर्माण होतात, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधीसुद्धा लागतात. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, त्याला चिंता सतावू लागते. त्याच्या जीवनामध्ये सर्व जीवन आहे ना, ते मोडकळीस येतं. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे. मणी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होणी जाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद माणी वियोगे. म्हणजे काय? म्हणजे हे मनुष्य ही विनाकारण चिंता करणं सोडून दे. पण हा मनुष्य आहे ना, या क्रोधामुळं, या अहंकारामुळं विनाकारण चिंता करत असतो. जे व्हायचं आहे ना, ते अचानक होऊन जातं. जीवनात जे काही भोगावं लागतं, ते सर्व पूर्वकर्मामुळंच होतं ना. म्हणून अज्ञानी मनुष्य आहेत ना, ते काही दुरावल्यास दुःख मानत बसतो. पण समर्थांनी म्हणून हा भक्तिमार्ग निर्माण केला. हे समर्थ विचार आहेत ना, ज्याच्या जीवनामध्ये निर्माण झाले ना, त्याला कधीच कशाचं भय राहत नाही. त्याच्या घरामध्ये लक्ष्मी सहित नारायण निर्माण झालेला असतो. समर्थांनी सांगितलंच आहे ना. आता काही लोक असतात ना, भक्तिमार्गामध्ये नक्कीच येतात, ते भक्तिमार्गामध्ये त्यांचं मनसुद्धा रमवतात. पण फक्त लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी हेच ते विचार करत असतात. पण नारायणाला बोलवायचं ते विसरून जातात. मग नुसतं लक्ष्मी येऊन घरामध्ये आपलं जीवन आहे ना, ते सुखकारी होईल का? सुखमय होईल का? समाधान निर्माण होईल का? कधीच होणार नाही. ज्यावेळी
लक्ष्मी सोबत नारायण सुद्धा येईल ना, तेव्हा खरं तुमचा संसार सुखाचा होणार आहे. तुमचा संसार एकदम आनंदी होणार आहे. पण हा मनुष्य लक्ष्मीला नक्कीच बोलावतो, पण नारायणाला बोलवायचं तू विसरून जातो. मग तुमच्या जीवनामध्ये आपण कधी पाहिलं असेल की काही लोकांकडे भरपूर पैसा असतो, एवढी धनसंपत्ती असते, गाडी बंगला सर्व सुविधा असतात, पण त्यांचं जीवन समाधानाचं असतं का? सदा कोणी ना कोणी घरामध्ये आजारी पडतं. केस कचेऱ्या पोलीस स्टेशन, म्हणजे पैसा असून सुद्धा त्या पैशाचा काही उपयोग आहे का? हे का होतं बरं? त्या घरामध्ये लक्ष्मी नक्कीच असते, पण त्या घरामध्ये माझा भगवंत वास करत नसतो. आणि जिथे भगवंतासोबत लक्ष्मी वास करते ना, त्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होतं. आता आपल्या घरातील गृहलक्ष्मीनं प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या घरातील मीठ आहे ना, हे साक्षात देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे. आणि घरातील मीठ आहे ना, कधीही पूर्णपणे संपून देऊ नका. त्या घराच्या बरणीमध्ये मीठ शिल्लक ठेवा. संपण्यापूर्वी मिठाचं एक पॉकेट आणून ठेवा. परंतु या मिठाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही खरेदी करू नका. शक्यतो मिठाची बरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊ देऊ नये. त्याआधीच बरणीमध्ये मीठ भरावं. शक्यतो मीठ ही नेहमी काचेच्या बरणीत भरावं. कोणत्याही धातूच्या भांड्यामध्ये मीठ कधीच ठेवू नये. तसेच सायंकाळच्या वेळी कोणालाही मीठसुद्धा देऊ नका. म्हणजे असं म्हणतात ना की आपल्या उत्पन्नाच्या 15% भाग आहे ना भगवंतासाठी, म्हणजे धर्मासाठी अवश्य द्यायला हवा. आपण भरपूर दान धर्म करावा यासाठी नाही की आपण 1 रुपयाचे दान केले तर आपल्याला त्या बदल्यामध्ये 100 रुपये मिळतात. या दान धर्माचं आपल्या शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे. म्हणजे दान केल्यानं आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलतं. तसेच अन्नदान केल्यानं आपल्याला कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. आपल्याला शक्य होईल ना तेवढं अन्नधान्य, पैसे, कपडे, गरजेच्या वस्तू तसे आपण जे इतरांना देऊ शकतो ना ते जरूर द्यावं. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्याकडे काहीही नसताना दिलेलं दान असतं ना ते सर्व श्रेष्ठ मानलं जातं. म्हणजे एखादा वाटसरू बघा, आपण जेवण करत असाल आणि जेवण करत असताना एखादा वाटसरू आला आणि म्हणाला, बाबा मला भूक लागली आहे, मला काही मिळेल का? जर तुमच्या ताटामधलं त्याला तुम्ही अर्धं जेवण जर देत असाल तर ते पुण्य तुमच्या योग्य कामामध्ये येणार आहे. कारण का, जेव्हा समोरच्याला भूक लागलेली असताना जेव्हा समोरच्याला आपण अन्न देतो ना ते सर्वात मोठं अन्नदान मानलेलं जातं. पण आपण तसं करतो का? कधीच करत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण कितीही गरीब असू द्या, आपलं उत्पन्न कितीही कमी असू द्या, तरीही कमीत कमी अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जरूर दान करावं. कारण का, कारण परिस्थिती आहे ना खूप वेगाने बदललेली तुम्हाला जाणवेल. आपल्या घरातील मुली जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार करा, त्यांचा मान सन्मान ठेवा. असं म्हणतात ना की मुलीचा आणि नंदांचा आदर आहे ना, आदर सत्कार आहे, म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर करणं आहे. म्हणजे त्यांना कधीही रिकाम्या हाती घरी पाठवू नका. काही ना काहीतरी नक्की द्या. म्हणजे उदाहरणार्थ साडीसुद्धा देऊ शकता, शृंगाराची सामानसुद्धा देऊ शकता. म्हणजे पैसे तुम्हाला जे काही शक्य होईल, तुम्हाला योग्य वाटेल ना ते नक्कीच द्या. इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना नंदांना दिल्यानं
त्याचं पुण्य अधिक पटीनं मिळतं. त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला नेहमी प्राप्त होत राहतात. मुली नेहमी हसत खेळत आपल्या घरून गेल्या पाहिजेत. ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात ना, त्या घरामध्ये कधीच बरकत येत नाही. म्हणून आहे ना, मुलींचा आणि नंदांचा नेहमी सन्मान करायला हवा. जे शक्य होईल ना ते देण्याचा प्रयत्न करा. त्यांना नेहमी आनंदी ठेवलात ना तर तुम्ही सुद्धा आनंदी होऊन जाल. पुढील उपाय म्हणजे आपण दररोज भगवंताची पूजा करतो. भगवंताची पूजा करताना आपल्याला पूजेतील साहित्याची आवश्यकता असते. म्हणजे जसे की ताम्हण असेल, दिवा असेल. मग आपण देवपूजा झाली ना की ती भांडी आपण स्वच्छ करतो आणि पालथी झाकतो. परंतु हे खूप चुकीचं आहे. ही देवपूजेची भांडी आहेत ना, कधीच पालथी ठेवू नये, ती सरळ ठेवावी. तसेच देवघरामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावं. आणि हा तांब्याचा कळश आहे ना, ईशान्य दिशेला ठेवावा. तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावा. आणि दररोज देवपूजेनंतर कळशातील पाणी झाडांना विसर्जित करावं. आणि त्या प्लेटमध्ये ठेवलेली साखर किंवा गूळसुद्धा असेल, हा प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा. आणि त्यात दुसरं पाणी ठेवून त्यावरती पुन्हा साखर किंवा गूळ झाकून ठेवावं. आणि यामुळं घरात समृद्धी निर्माण होते. आता पुढील उपाय आहे म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही मोजकाच स्वयंपाक करू नये. असं म्हणतात ना की घरातील सगळ्यांचं जेवण झालं ना की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नयेत. कधीही एखादी पोळी, कधी एखादी थोडीशी भाजी, कधी एखादा थोडासा भात, म्हणजे काहीतरी शिल्लक राहायला हवं. दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा प्राण्यांना दिलं तरी चालेल. परंतु जेवण झालं लगेच सर्व भांडी रिकामी होऊ देऊ नये. कारण स्वयंपाकघरामध्ये देवी लक्ष्मी असते. आणि संपूर्ण स्वयंपाक संपणं आणि जेवणाची भांडी रिकामी होणं म्हणजे देवी लक्ष्मी आहे ना, घरातून बाहेर जाण्याचे संकेत देत असते. त्यामुळं असं कधीच होऊ देऊ नका. आपली देवपूजा झाली की आपण लगेच देवाची आरती करतो. हे खूप शुभ आहे ना. म्हणून आरती करताना 2 कापुराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत संपूर्ण घरातील खोलीमध्ये कापूर फिरवा. आणि कापुराच्या सुगंधानं, घंटीच्या आवाजानं आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आहे ती घरातून बाहेर जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मी आहे ना, ती आगमन करते आणि देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो. म्हणूनच देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये कापूर आरती व घंटी फिरवावी. शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, आपल्या घरामध्ये दररोज जो स्वयंपाक बनतो तो बनलेला स्वयंपाक जेवण करण्या अगोदर त्याचा देवाला नैवेद्य दाखवावा आणि नंतर जेवण करावं. यामुळं घरातील सदस्यांचे चांगले आरोग्य राहतं. चांगल्या जीवनामध्ये त्यांना संध्या निर्माण होतात. आता जो आपण उपाय पाहणार आहोत ना, घरात लक्ष्मी येण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. म्हणजे आपल्या दाराशी गाय आल्यास तिला पोळी किंवा गुळ न देता कधीच हाकलू नये. जर आपण जेव्हा सकाळी उठतो, बाहेर जातो आणि पाहतो आपल्या दरवाजाच्या समोर गाय दिसते आणि जेव्हा अशी गाय जर आली ना तर तिला कधीच हाकलू नका. लगेच घरातून गुळ किंवा पोळी आणा आणि लगेच तिला खायला द्या. कारण गाय आहे ना, आपले दोष संकट हरण करण्यासाठी येत असते. कारण काय, हे लक्ष्मीचं स्वरूपच आहे ना.
कारण गाईला गूळ आणि पोळी दिली ना तर आपल्या जीवनामध्ये समृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं जीवन सुंदर होऊन जाईल. तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी. कोणी आपणास मदत केली आहे हे कधीही विसरू नये. कोणाशीही कपट कारस्थानाने वागू नये. सर्वांशी चांगला आणि प्रेमानं वागलात ना तर तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी तर नक्कीच तुमच्या घरामध्ये नांदेल. पैसे मोजताना कधीही थुंके लावून मोजू नये. लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुसते आणि पोथीची पाने, ग्रंथाची पाने बोटाला थुंके लावून उलटू नयेत, ते अशुभ मानलं जातं. हातात रोख रक्कम पडली ना की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागल्यानंतर कोणालाही कधीच पैसे देऊ नका. मोठी खरेदी सूर्यास्ता अगोदर करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास, पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावत असते. म्हणजेच राहूच्या फेऱ्यामध्ये पैसे देणे किंवा पैसे घेणे असे व्यवहार कधी करू नका. आता उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते. या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक ठेवल्यानं घरात सतत पैसा येत राहतो आणि तो सत्कर्मी सुद्धा लागतो. कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचं जाळं, कचरा, भंगार माळ कधीच ठेवू नये. दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करताना तसेच दर अमावस्येला करावं. व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर कधी येईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आता लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न, दूध नेहमी झाकून ठेवावं. दर गुरुवारी तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण करावं. यामुळं घरात लक्ष्मीचं कायमस्वरूपी वास्तव्य राहतं. गल्ल्यामध्ये एखादी तरी कवडी नक्की असावी. गल्ल्यामध्ये पैशांचा ओघ सुरू राहतो. तिजोरीमध्ये, गल्ल्यात किंवा बँक रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा जप अवश्य करावा. आता पाहूया, जो मळकट कपडे घालतो ना, दात स्वच्छ घासत नाही, कठोर बोलतो, जास्त जेवण करतो, म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी झोपतो, त्याला लक्ष्मी लगेच सोडून जाते. बघा, काहींचं जीवन आहे ना एवढा आरामदायी आहे, पण आरामदायी असून सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये नुसती नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते. म्हणजे माणसाने कधी झोपावं, माणसाने कधी उठावं हे शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून आपल्याला रात्रीची झोप हवी आहे ना, तर आपण रात्री लवकर झोपायला हवं, पहाटे लवकर उठायला हवं, ब्रह्ममुहूर्ताची उपासना करायला हवी. पण आपण असं करतो का? म्हणून मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकू आणि लक्ष्मीची पावळे काढावीत. सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी घरामध्ये अतिथी रूपामध्ये प्रवेश करेल आणि परत जाण्याची कधीही नाव घेणार नाही. जे लोक आहेत ना, ओळ्या पायांनी झोपतात, पाय न धुता झोपतात, नग्न अवस्थेमध्ये झोपतात, त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी कधीच येत नाही. आणि जरी आली ना तरी क्षणात निघून जाते. बघा, कधी कधी आपण पाहिलं असेल, आपल्याला एवढा पैसा येतो, पण काही थोड्या दिवसामध्येच तो पैसा कुठे निघून जातो ना, संपून जातो, आपल्याला काहीच कळत नाही. मग आपण सुद्धा बघा विचार करायला लागतो, माझ्याकडे एवढा पैसा येऊन सुद्धा माझ्याकडे का टिकत नाही बरं? पण ते कारण हेच आहे ना. म्हणून घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशामध्ये थोडे तरी पैसे नक्की ठेवावेत. म्हणजे मोकळ्या खिशानं कधी घराबाहेर पडू नका. कारण पैसा असतो ना, तो पैशाकडेच जात असतो. हा लक्ष्मीचा सर्वात नियम मोठा आहे.
शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते, देवपूजा करून कामधंद्याला सुरुवात करते ना, त्या व्यक्तीवर किंवा त्या स्त्रीवर, त्या पुरुषावर लक्ष्मीची सदैव कृपा राहते. तिजोरीचा दरवाजा आहे ना, तो उत्तर दिशेला उघडेल असा असावा आणि तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नये. आता प्रत्येक पुरुषाने एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण पैशासंबंधीच्या कामासाठी बाहेर निघतो, म्हणजे ज्यावेळी घरातून बाहेर निघतो ना, तेव्हा उजवा पाय घराबाहेर टाकून निघावं किंवा गणेश मंदिरात जाऊन गणपतीला लाल फुलं वाहावं आणि एखादा अपंग किंवा भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचं मन संतुष्ट करावं. म्हणजे जे यश आहे ना, या आशीर्वाद आहेत ते आपल्याला मिळून जातात. लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मुठभर भाजलेले चणे कबुतरांना खायला घाला, त्वरित अनुभव येईल. या साध्या उपायानं बघा आर्थिक प्राप्तीसुद्धा होऊ शकते. जेवल्यानंतर खरकटे हातानं पैशाला किंवा देवी देवतांच्या फोटोला स्पर्श करू नका. यामुळं घरामध्ये बरकत येत नाही. कितीही पैसे कमावले ना, तरी ते पैसे घरामध्ये टिकत नाहीत. म्हणूनच घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण वाया जाणारे अन्न आहे ना, ते शाप देत असतं आणि परिणामी घरामध्ये हळूहळू दारिद्र्य आणि आजारपण येतं आणि अशा घरामध्ये लक्ष्मी फार काळ टिकत नाही. आपण पाहिलं असेल की अतिथी देवो भव असं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हटलं गेलं आहे. त्यामुळं घरी आलेल्या अतिथींचं स्वागत आहे ना, ते मनमोकळेपणानं करावं. अतिथीला पाहून तोंड वेडेवाकडे करू नका. ज्या घरामध्ये अतिथींचा अपमान होतो ते लक्ष्मीला अजिबात आवडत नाही. म्हणून आता आपण हे सर्व काही उपाय पाहिलेले आहेत, हे शास्त्रानुसार पाहिलेले आहेत. ज्यांना हे उपाय व्यवस्थित वाटतील त्यांनी नक्कीच अंगीकारले पाहिजेत आणि ज्यांना ते आवडणार नाहीत ना, त्यांनी अजिबात करू नये. समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्य जीवनामध्ये सुख संपादन करण्यासाठी कोणत्याही थराला जात असतो, पण भक्ती मार्गामध्ये रमतो का? समर्थांनी या सर्व गोष्टीचं मूळ आहे ना, ते दासबोधामध्ये मनाच्या श्लोकांमध्ये दिलेलं आहे. जर मनुष्याने ब्रह्ममुहूर्तावर उठून जर उपासना केली ना, तर सर्व काही मिळून जाईल. मग आपण जर हे उपाय केले जरी नाहीत ना, तरीसुद्धा काही टेन्शन नाही. पण आपण मात्र ब्रह्ममुहूर्तावर कधी उठत नाही, कधी वाचन करत नाही, कधी श्रवण करत नाही, पण मात्र भगवंताला दोष द्यायला तयार असतो. म्हणून समर्थ मार्गाचा अवलंब करा. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे स्वप्न पाहिलेलं असेल, तुम्ही ज्या गोष्टींची वारंवार चर्चा करता, माझं हे जीवन कधी सुधारेल, सर्व तुमच्या मनासारखं घडेल, सर्व तुमच्या मनासारखं व्हायला सुरुवात होईल. प्रत्येक मनुष्यानं एक गोष्ट लक्षात ठेवा, तो जो वर बसलेला आहे ना, तोच सर्व ठरवत असतो. आपण दुःखी राहावं की सुखी राहावं तोच ठरवतो ना. पण माणसाला परमेश्वरानं बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीचा कसा उपयोग करावा त्यावर सुद्धा अवलंबून असतं. म्हणून तोच आपल्याला दान देण्याची ऐपत देतो, बुद्धीही देतो. म्हणून दान धर्म करणाऱ्या माणसानं कसलीही अपेक्षा बाळगू नये. पण मनुष्य मात्र काय करतो बरं? जेव्हा तो दान धर्म करतो ना, तेव्हा सुद्धा अपेक्षाचं ओझं त्याच्यावर असतं, तो अपेक्षा करत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तू दुसऱ्याला दान करत असेल तर मग ते परत तुझ्याकडे यावं अशी तू अपेक्षा अजिबात करू नकोस. कारण का? कारण जे आपण दुसऱ्याला देतो ना, ती एक सेवा देत असतो आणि सेवा ही परत घेतली जाते का?
कधीच नाही. पण या मनुष्याला हे समजत नाही की तुला मागायची अजिबात गरज नाही. तुला भगवंत एवढं देणार आहे ना, तुझ्या पिढ्यानपिढ्या खाशील तरी संपणार नाही. म्हणून मीपणा, अहंकार या सर्व गोष्टी तुझ्या मनातून काढून टाक आणि निरंतर भगवंताच्या नामस्मरणामध्ये तुझं मन रमव. तुला कोणतीही गोष्टीची कमी पडणार नाही. तुझ्या जीवनाचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.